2024 मध्ये घडलेल्या 10 घटना, ज्या घटनांनी देश आणि महाराष्ट्र हादरला. हत्याकांड, अपघात, रेप आणि फसवेगिरी. चला तर बघूया ज्या घटनेने देश आणि महाराष्ट्र हादरला. ती 2024ची घटना म्हणजे बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण. डिसेंबर 2024 अर्थात वर्षाच्या शेवटी ही घटना घडली. मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली. या प्रकरणात CIDने आता तपास सुरू केलाय. 2024 मधील आणखी एक घटना ज्याने महाराष्ट्र हादरला ते म्हणजे पुण्यातील पोर्शे कार अपघात. पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेले पोर्शे कार अपघातानंतर राज्यभरात संतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीचे वडील ज्यांच्या मालकीची कार होती त्यांना देखील अटक केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीचे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण. भारतातील सर्वात हाय प्रोफाईल हत्येपैकी एक. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर 2024 रोजी मुंबईत हत्या करण्यात आली. त्यानंतर कोलकाता बलात्कार आणि हत्या प्रकरणांना देखील महाराष्ट्र हादरला होता. पश्चिम बंगालमधील कोलकात्यात एका रुग्णालयातील डॉक्टर तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर डॉक्टरांच्या आंदोलनाने हे प्रकरण अधिक चर्चेत आलं होतं. त्यानंतर महाराष्ट्र हादरला तो म्हणजे बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण. हे प्रकरण देखील महाराष्ट्रात प्रचंड चर्चेत राहिलं. त्यानंतर मुख्य आरोपी अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती. 23 सप्टेंबर 2024 रोजी तळोजा कारागृहातून बदलापूरला नेत असताना अक्षय शिंदेंनी पोलिसांच्या अवलुतीवर ताबा मिळवून गोळीबार केला, ज्यात एक पोलीस अधिकारी जखमी झाला आणि स्वसंरक्षणात पोलिसांनी प्रत्युत्तर दाखल गोळीबार केला, ज्यात अक्षय शिंदे ठार झाला. अर्थात त्याचे एन्काउंटर झाले असे बोलले गेले. त्यानंतर बोपदेव घाटातले प्रकरण देखील महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला. 2024 मध्ये 3 ऑक्टोबर 2024 रोजी पुण्यातील बोपदेव घाटात 3 मित्रांसोबत फिरायला गेलेल्या 21 वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला आणि या प्रकरणास आरोपींना त्यानंतर अटक देखील करण्यात आली होती. त्यानंतर महाराष्ट्र हादरला तो म्हणजे समृद्धी महामार्गावरचा झालेला भीषण अपघात. बुलढाणा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरचा बसचा अपघात होऊन बसला आग लागली आणि प्रवासी होरपळून मृत्युमुखी पडले. आपल्या बाळाला कुशीत बसलेली ती आई आणि बाळ यांची हृदय पिळून टाकणारे दृश्य बघून अख्खा महाराष्ट्र हळहळला होता. या व्यतिरिक्त आणखी 2024 मध्ये काही प्रकरण घडली, त्यामुळे देश आणि महाराष्ट्र हादरला. आणि जी प्रकरणे चर्चेत राहिली ती म्हणजे मनसुख हिरेन हत्या प्रकरण. त्यानंतर BJP MLA गणपत गायकवाड यांनी थेट पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केलेले प्रकरण. त्यानंतर गँगस्टर शरद मोहोळ यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. त्यानंतर जालन्यामध्ये गजानन तौर यांची देखील गोळी घालून हत्या करण्यात आली. आणि याशिवाय चुकीच्या पद्धतीने UPSC मध्ये शासकीय सेवेत रुजू झालेल्या पूजा खेडकर यांचे प्रकरण देखील 2024 मध्ये चर्चेचा विषय ठरला. यापैकी किती प्रकरणाचे निकाल लागले आणि बाकी प्रकरणाचं काय झालं यावर तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला हा आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि स्मार्ट मराठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.